श्री स्वामी समर्थ. आज आपण ऋषीपंचमीचे महत्त्व आणि पौराणिक कथा बघणार आहोत. आपल्या पौराणिक ऋषीमुनी वसिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, अत्रि, जमदग्नी, गौतम आणि भारद्वाज या 7 ऋषींच्या पूजेसाठी ऋषीपंचमी हा सण विशेष मानला जातो. ऋषीपंचमी हा सण भाद्रपद शुक्ल पंचमी तिथीला साजरा केला जातो आणि या दिवशी पाळल्या जाणाऱ्या व्रताला ऋषीपंचमी व्रत म्हणतात. ब्रह्मपुराणानुसार 4ही वर्णातील महिलांनी या दिवशी हे व्रत पाळावे असे सांगण्यात आले आहे. हे व्रत रजत अवस्थेत शरीराने केलेल्या स्पर्शाचे व इतर पापांचे प्रायचित्त म्हणून केले जाते. मासिक धर्माच्या वेळी नकळत पूजा किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेतला असल्यास या व्रताने त्यांची पापे नष्ट होतात, असे आपल्या पौराणिक ऋषीमुनी वसिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, अत्रि, जमदग्नी, गौतम आणि भारद्वाज या 7 ऋषींनी सांगितले आहे. या 7 ऋषींच्या पूजेसाठी हा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ, कश्यप आणि अत्रि या 7 ऋषींची आणि अरुंधती देवीची पूजा करावी. त्यानंतर या ऋषींची विधिवत पूजा करावी. या दिवशी लोक सहसा दही आणि देवभात खातात. मीठ वापरण्यास मनाई आहे. या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. त्यामुळे नांगरलेल्या शेतातील भाज्या आणि फळांचा या दिवशी अन्नात वापर होत नाही. पौराणिक कथेनुसार उत्तक नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह विदर्भात राहत होता. त्यांना 2 मुले होती, एक मुलगा आणि एक मुलगी. ब्राह्मणाने योग्य वर पाहून आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावले, पण काही दिवसांनी त्याला अकाली मृत्यू झाला. यानंतर त्याची निराधार पत्नी आपल्या माहेरी परतली. एके दिवशी मुलगी एकटीच झोपली होती, तेव्हा तिच्या आईने मुलीच्या अंगावर जंत वाढल्याचे पाहिले. हे पाहून ती घाबरली आणि तिने तात्काळ उत्तक यांना माहिती दिली. उत्तक ब्राह्मणाने ध्यान केल्यावर सांगितले की तिच्या मागील जन्मी ती एका ब्राह्मणाची मुलगी होती, पण मासिक पाळी दरम्यान तिच्याकडून मोठी चूक झाली होती. मासिक पाळीच्या अवस्थेत तिने भांड्यांना हात लावला होता आणि ऋषीपंचमीचे व्रतही पाळले नव्हते. त्यामुळेच तिची ही अवस्था झाली. यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने ऋषीपंचमीचे व्रत केले आणि ती बरी झाली आणि सर्व पापातून मुक्त देखील झाली. त्यामुळे ऋषीपंचमीचे व्रताला महत्त्व आहे. तर म्हणून स्त्रियांनी ऋषीपंचमीचे व्रत करावे, जेणेकरून त्यांच्या हातून जी मासिक पाळीमध्ये पापे झाली आहेत ती नष्ट होतील आणि त्यांना सौभाग्य प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.